नमस्कार. रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्याचे तोरण. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे हिरवे मोती, लाल मोती, पांढरे मोती, कात्री, टंगूस आणि सुई. चला तर बनवूया. पान बनवतोय आपण. सुरुवातीला लहान पान बनवतोय. त्यासाठी आपल्याला 4 मणी लागणार आहेत. एक हिरवी, पांढरी, हिरवी, पांढरी अशी 4 मोती घेतलेले आहेत. आपण पांढऱ्या मोतीमध्ये सुई आणलेली आहे. तिथे एक हिरवी मोती, पांढरी आणि एक हिरवी अशी 3 मोती घातलेले आहेत. परत त्या पांढऱ्या मोतीमधूनच सुई काढायची आहे. आता परत पांढऱ्या मोतीमध्ये सुई आणायची. एक हिरवी, एक पांढरी आणि परत एक हिरवी. हे पान आपण लहान पान करणार आहोत. पांढऱ्या मोतीमध्ये आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे. परत पांढऱ्या मोतीमध्ये आणून मधल्या इथे एक हिरवी मोती, एक पांढरी आणि परत एक हिरवी. हे तोरण आपण देवघरासाठी करणार आहोत, त्यामुळे आपण लहान पान केलेले आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मोठे पान करून तुम्ही दरवाजासाठी पण तोरण बनवू शकता ह्या डिझाईन मध्ये. आता इथे परत 3 पांढरे मोती. पानामध्ये नेहमी आपण पहिली मधली पट्टी करून घ्यायची, जे आपल्याला दोन्ही बाजूला व्यवस्थित करता येते. एक हिरवी, पांढरी आणि परत एक हिरवी. अशा प्रकारे ही मधली पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. सुरुवातीला 3 हिरवे घेतले, मध्ये एक पूर्ण पांढरं, परत 2 हिरवे आणि मध्ये पांढरं परत हिरवं अशी पूर्ण मधली पट्टी करून घेतली. बाजूचं करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला खाली एक हिरवी सोडून दुसऱ्या जे पांढरं आहे तिथं मणी आणायची आहे. एक पांढरी मोती आणि 2 हिरवे मोती घालायचे अशा प्रकारे. परत पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. एक पांढरी आणि एक हिरवी असे 2च घालायचे. आता मधल्या पट्टीच्या हिरव्या मोतीमध्ये सुई आणायची. इथे आपण 2 हिरवे मोती घालणार आहोत. आता इथे एक हिरवी मोती आणि एक पांढरी. पानाची एक बाजू अगोदर आणि दुसरी बाजू नंतर करून घेतले तर सोपं जातं पान हे बनवायला. परत हिरव्या मोतीमध्ये घेऊन तर तिथे एक हिरवी, सुरुवातीला हिरवी नंतर पांढरी घ्यायची.
हे पान पूर्ण झालेलं आहे, वरचा बाजूचं पूर्ण झालेलं आहे. आता आपण खालच्या बाजूने जे हिरवे मोती आहेत, शेवटचे जे 2 हिरवे मोती आहेत ते खालच्या हिरव्या मोतीमध्ये सुई घ्यायची. हे पान लवकर होतं, लहान आहे पान, इथे घ्यायची मोती. त्या हिरव्या मोतीमध्ये घेतलेलं आहे. आता इथे 2 पांढरे मोती, सुरुवातीला 2 पांढरे आणि मग नंतर एक हिरवा, असे 3 मोती घालायचे आणि त्या परत हिरव्या मोतीमधूनच सुई काढायची. अशा प्रकारे आता पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेऊन इथे 2 हिरवे मोती घालायचे. पांढऱ्या मोतीमधून काढून अशा प्रकारे पानाचा एक भाग आपला तयार झालाय. आता दुसरा भाग आपण तसाच करून घेऊया. दुसरा भाग करताना आपण पहिला भाग कसा केलाय अगदी बघून तसाच ह्या बाजूला करायचा आहे. त्या साईडला आपण कुठले मोती किती घातले ते बघून ह्या साईडला आपण करून घ्यायचं आहे. पानाचे 2 भाग केल्यामुळे आपल्याला विणायला सोपं जातं हे. अशा प्रकारे आपलं हा पान पूर्ण तयार झालेला आहे. असे आपण 6 पान करून घेऊयात. आपण 18 इंचाचं तोरण करतोय हे, त्यासाठी 6 पान लागतात. 6 पान करून आता आपण तोरणाची पट्टी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला सुईमध्ये पहिल्यांदा 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. आता परत 3 पांढरे मोती घालायचे. परत त्याच मोतीमधून सुई काढून आता हे 2 झालेत. वरचा जो चौकोन आहे त्याच्या दोन्ही बाजूला परत एक 3-3 मणी घालून आपण करून घेणार आहोत दोन्ही बाजूला.
आता ह्या बाजूला पण आपण तसंच करून घेऊया. थोडी पट्टी अवघड आहे ही, पण सुरुवातीला एकदा एक स्वस्तिक होईपर्यंत व्यवस्थित केलं की पुढचं आपणच व्यवस्थित जमतं. अशा प्रकारे आपण खाली एक चौकोन आणि वर 3 चौकोन असे करून घेतलेले आहेत. आता आपण वरच्या बाजूच्या शेवटच्या पांढऱ्या मणीमध्ये सुई घेऊन घेऊ. आता इथे परत 3 पांढरे मोती, परत त्याच्यामधूनच काढायचे. आपण इथे परत 3 मोती घालून अशी पूर्ण आपण एक पट्टी करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आता इथे पुढच्या मणीमध्ये सुई घेऊन तिथे परत इथे पण आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे आहेत. ही पट्टी नेहमी सारखी नाही करायची, थोडी वेगळी आहे, त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष देऊन करावी लागते. परत त्याच मणीमध्ये काढून आता आपण इकडचे जे 2 मण्या आहेत तिथे आपण अडकवण्यासाठी हुक करतोय. त्यासाठी 2 लाल मणी सुरुवातीलाच करून घ्यायचं आपण, ते करता करता परत 2 पांढरे आणि परत 2 लाल मणी. आणि पुढच्या मधून काढून घ्यायचं आहे असं. अशा प्रकारे वरच्या मणीमध्ये घ्यायचंय. आता फक्त इथे 2च मण्या घालायच्या आहेत आणि खालच्या दुसऱ्या मणीमधून आपण काढायचं आहे. आणि परत अलीकड जे आता घातलेले त्या पांढऱ्या मणीमधून सुई काढून इथे परत 3 मणी पांढरे घालायचे. अशा प्रकारे आता मणी परत खालच्या बाजूला घेऊन ते खाली जे मध्ये राहिलेले आहे ते मधले तिथे 2 मण्या घालून आपण पूर्ण लाईन करून घेणार आहोत. त्यासाठी सुई आपण 2-3 मण्यामध्ये बाहेर काढून दोरा डायरेक्ट नाही आणायचा आपल्याला, त्या मणीमध्ये दोरा दिसायला नाही पाहिजे म्हणून आपण 2-3 मणीमधून काढून घेतलेला आहे ते. आता इथे परत 2 मण्या घालायच्या आणि खालच्या मणीमधून काढ. अशा प्रकारे आता आपण सुई जी वरच्या बाजूला आणूया. इथे इथं वर घेतलं होतं आपण, तिथं वरच्या मणीमध्ये सुई आणली. इथे परत आपण 2 पांढऱ्या मण्या घालून खालची
जी मणीमधून सुई काढली ती त्याच्या खालच्या मणीमधून आपण परत सुई काढलेली आहे. मोतीच्या कुठल्या पण वस्तू करताना फक्त मोती दिसली पाहिजे, वायर नाही दिसली पाहिजे. आपण कसं विणलेलं आहे ते, म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं. त्यासाठी आपण आता इथे 2 परत पांढऱ्या मण्या घालायच्या. आता खालच्या बाजूला सुई काढून आता ह्याची खालची बाजू जी आहे आपले तर परत 3 पांढऱ्या मण्या घालायच्या. तिथे 2 नाही घालायच्या. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला प्रत्येक वेळेस 3-3 मण्या येतील. आता 2 पांढऱ्या मण्या आणि 1 लाल मणी आपण इथं स्वस्तिक चालू करतोय. आता परत त्याच्यामधूनच काढायचं. परत पुढच्या वरच्या मणीमध्ये, पुढच्या 2 वरच्या मणीमध्ये घेतले आपण. तर इथे परत 2 मण्या घालायचे. एक लाल मणी आणि 1 पांढरी मणी. सुरुवातीला लाल घातली, खालच्या मणीमधून परत काढायचे. असं परत तसंच करायचंय. परत पुढच्या 2 मणीमध्ये घेऊन ही विण थोडी वेगळी आहे, 2-2 मण्यांची आहे ही. पूर्ण 2 मण्या घालून लाल. तर ही वरची जी लाल मणी आहे इथे मात्र आपण आता 3 घालणार आहोत मण्या. 3 पांढऱ्या मण्या घालणार आहोत. खाली पण आपण सुरुवातीला 3 घातले होते मण्या आणि वरच्या बाजूला पण सुरुवात करताना 3 मण्या घातल्या आणि मध्ये मात्र 2-2 मण्या घालून आपण विण पूर्ण करून घेणार आहोत. आकार स्वस्तिकचा व्यवस्थित दिसला पाहिजे. इथे 1 लाल मणी आणि 1 परत पांढरी मणी. परत वरच्या मणीमध्ये काढून मोतीवर करताना जेवढी वायर कमी दिसेल तेवढं त्या वस्तूला फिनिशिंग चांगली येते. इथे लाल 1 आणि पांढरी 1. परत इथे लाल मणीमध्ये सुई काढायची आणि इथे परत आपण नेहमीप्रमाणे 3 मण्या घालणार आहोत. 1 लाल मणी आणि परत 2 पांढरे मण्या. परत वरच्या 2 मणीमध्ये काढून ते 2 लाल मण्या घालणार. परत पुढच्या 2. एक स्वस्तिक, पूर्ण जो स्वस्तिक आहे तो व्यवस्थित करायचा. पूर्ण बघून व्यवस्थित करा. पुढचे स्वस्तिक तुम्हाला बरोबर जमतील. परत इथे 2 लाल मणी. मणी घालताना इकडची तिकडची झाल्यास स्वस्तिक बिघडू शकतो आपला. परत लाल मणीमध्ये घेतलं. एक लाल मणी, परत 2 पांढरे मणी असे घेतले. परत पुढच्या 2 लाल मणीमध्ये काढायची सुई.
ही पट्टी करताना सुरुवातच थोडं अवघड जाते. एकदा जर व्यवस्थित सेट झालं ना मग तुमची लवकर होऊन जाते पट्टी पूर्ण. एक लाल मणी, परत एक पांढरी मणी. फक्त सुरुवातीला व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे. परत 2 पांढरी मणी. नाही कळलं तर परत 2-2 वेळा व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातीचा बघून, सुरुवात चांगली व्यवस्थित झाली तर मग पुढची पट्टी व्यवस्थित होते. सुरुवात मात्र व्यवस्थित करायला हवी आहे. परत पांढऱ्या मणी, इथे परत 3 मण्या घालायचे. एक लाल मणी, 2 पांढऱ्या मणी असं घालून एक लाल मणी, परत एक लाल मणी, असे 2 लाल मणी घालून एक लाल मणी आणि एक पांढरी मणी घालायची. परत लाल मणी मध्ये आणून इथे परत 3 मण्या घालायच्यात आपल्याला. 3 पांढऱ्या मण्या घालायच्या. हे स्वस्तिक आता आपलं पूर्ण झालेलं आहे. आता दुसरं स्वस्तिक करताना परत 2 पांढऱ्या मण्यांचं लाईन करायची आपल्याला, म्हणजे 2 स्वस्तिक मध्ये अंतर दिसेल. पूर्ण पांढरेच मण्या घालायचे पूर्ण खालीपर्यंत. इथे परत 3 पांढऱ्या मण्या. परत पुढचे 2 पांढऱ्या पूर्ण करून घेऊयात आपण. दुसरी ओळ पूर्ण केली आहे आपण. आता हे इथे 3 मण्या घालताना आपण दुसऱ्या स्वस्तिकची सुरुवात करतोय. त्यासाठी सुरुवातीला एक लाल मणी, परत 2 पांढरे मणी. दुसऱ्या स्वस्तिकची सुरुवात झाली आहे. तर आता आपण ह्याच्या पुढे पहिला कसं केलेलं आहे ना त्याप्रमाणे पुढचं स्वस्तिक आपण करून घेऊया. अशा प्रकारे अशा आपण 10 स्वस्तिक करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 18 इंचाचं तोरण आहे देवघराचं. त्यासाठी आपण 18 इंचाचं करण्यासाठी आपण 10 स्वस्तिक घेतले आणि दोन्हीकडे आपण अडकवायला केलेलं आहे. आता हे पानं आपण अगोदर केले होते ते पानं लावून घेऊयात. सुरुवातीला मध्यभागी प्रत्येक ठिकाणी मधला स्वस्तिक सोडून एक एक पानं लावायची आहेत. आपण आता हे जोडून घेऊया. पानामध्ये वरच्या टोकाला सुई घेऊन तिथे एक पांढरी मणी घातली आणि स्वस्तिकच्या अलीकडचे जे 2 पांढऱ्या मण्या आहेत लाईन, त्या दोन्ही मणीमधून सुई काढायची आणि परत एक पांढरी मणी घालायची इथे. अशा प्रकारे पान जोडून घेतले. आता आपण परत पुढच्या एक स्वस्तिक सोडून पुढच्या स्वस्तिकच्या तिथे मणी सुई आणायची. तशीच सुई पूर्ण आणायची पुढे. एक स्वस्तिक सोडला
आणि इथे मणी आणायची, इथपर्यंत मणी आणायची. आता इथे मणी आणली. परत इथे एक पांढरी मणी घालून त्या पानाच्या वरच्या टोकामधल्या मणीमधून काढायची सुई आणि परत एक पांढरी मणी घालून आणि वरच्या दोन ती पट्टी आहे जी वरची, त्या पट्टीमधून सुई काढायची. अशा प्रकारे आपण सर्व पानं जोडून घेऊयात. अशा प्रकारे आपण पानं जोडून घेतलेले आहे. हे तोरण आपलं देवघरासाठी तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दरवाजासाठी पण करू शकता, पण ती पट्टी मोठी येते. तुमच्या दरवाजाचा आकार किती आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. धन्यवाद.